प्रकाश सोनवणे सर, तसेच या बुटेकर दादा, वाऊळ सर व सर्व उपस्थित सर्वच गुरुजन वर्ग व समोर बसलेले विद्यार्थी मित्र आणि सन्माननीय पालक वर्ग. मित्रांनो, आज मला फार आनंद होतो व्यासपीठावरून बोलताना की आज आमच्या वर्ग मित्र, आम्ही लहानपणापासून म्हणजे पहिलीपासून आमची शाळा या पेट्रोल पंपाच्या बाजूला रिलायन्स पेट्रोल पंपाच्या या ठिकाणी शाळा होती. त्या ठिकाणी प्रकाश भाऊ असेल, उत्तम कांबळे असतील, सुरेश सोनवणे असतील, खिल्लारे असतील, बिचारे खिल्लारे रामदास नाही दुसरे, हे सर्वच आम्ही वर्गमित्र या ठिकाणी शाळामध्ये शिक्षण घेत होतो. आणि त्यानंतर आमची शाळा समोरच्या बाजूला N7च्या त्या ठिकाणी उद्घाटन होऊन मोठी शाळा तयार झाली. त्यानंतर आम्ही 7वी पास झाल्यानंतर प्रकाश भाऊ आणि आम्ही बळीराम पाटील विद्यालय या ठिकाणी 10वी पर्यंत शिक्षण घेतलं. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये एखादा माणूस काय करू शकतो त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे आमचे लाडके प्रकाशराव सोनवणे सर. मला चांगलं कळतं, सोनवणे सरांनी अनिल केमिकल मध्ये काम केलं. मी नारेगावला होतो आणि माझे मित्र होते, त्याच्यामुळं 10-15 वर्ष अनिल केमिकल मध्ये काम केलं. अहोरात्र रिक्षा चालवली आणि आम्हाला वाटत नव्हतं की सर एवढी मोठी शाळा कशी तयार करतील, पण आमच्या लहानी भरभरून येतं. आणि मी खरोखरच का एक सामान्य कुटुंबातल्या माणसानी एवढं मोठं वैभव उभा करणं हे खूप आनंदाची गोष्ट आहे. या ठिकाणी वाटतो आणि एवढंच या ठिकाणी बोलतो. मला या ठिकाणी बोलवलं, माझा जो सन्मान केला त्याबद्दल मी सर्वांचे या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो. अतिशय सोनवणे आणि मंचावर उपस्थित असलेले मान्यवर महोदय व शिक्षक, पालक, बंधू भगिनींनो व माझ्या विद्यार्थी मित्रांनो, सर्वांना माझा मनापासून नमस्कार. आज ज्ञान संदीप शिक्षण संस्थेच्या 36व्या वर्धापन दिनानिमित्त या सुंदर कार्यक्रमात मला उपस्थित राहण्याची संधी मिळाली, याचा मला खूप मनस्वी आनंद आणि अभिमान वाटतो. आणि त्याबद्दल मी आमचे वर्गमित्र सोनवणे सर यांचे आभार मानतो. ज्ञानदीप शिक्षण संस्था 36 वर्षापासून शिक्षण आणि संस्कार देत आहे. ही खूप मोठी अभिमानाची गोष्ट आहे. शाळा म्हणजे फक्त पुस्तकाची ज्ञान देण्याची जागा नाही, तर माणूस घडवणारी कार्यशाळा आहे. म्हणूनच या कार्यक्रमाला येताना एक वेगळीच भावना असते, कारण इथे आपल्या देशाचे उद्याचे भविष्य विद्यार्थी रूपात बसलेले आहे. शिक्षण देण्यासाठी जशी शाळा महत्त्वाची असते, तसं प्रत्येक शाळेचं नियोजन ठेवण्यासाठी शिक्षणाधिकारीही महत्त्वाचे असतात. असेच उत्कृष्ट शिक्षणाधिकारी योजना सन्मान्य राकेशजी साळुंके साहेब हे वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. संस्थेच्या वतीने मी संदीप सोनवणे त्यांचं शब्द सुमनाने स्वागत करीत आहे. हे मुख्याध्यापक अरुण सोनवणे सर यांचं स्वागत करीत आहेत. उत्कृष्ट असं डिझाईन मान्यवरांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो.
स्वयंशिस्त करावे म्हणून विद्यार्थ्यांनी स्वतः केलेले प्रयत्न आणि यानंतर ही शाळा नावारूपाला यावी, विद्यार्थी घडावे यासाठी यांनी केलेले अहोरात्र प्रयत्न आणि त्यातून घडणारे विद्यार्थी. सांगताना अतिशय आनंद होत आहे की या छत्रपती संभाजीनगरमध्ये अतिशय सलाम असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या वस्तीमध्ये, त्याचबरोबर मिसरवाडी या भागामध्ये ज्ञान संदीप शिक्षण संस्था सुरू करताना अनेक अशा अडचणी आल्यात आणि त्यामध्ये 36 वर्ष आम्ही विद्यार्थ्यांना ज्ञानदान करण्याचं काम करतो. आणि ही जी मुलं आहेत ही गोरगरीब कष्टकरी हमाल भांडीपुंडी धुणाऱ्या पालकांची विद्यार्थी आहेत आणि त्यांना आम्ही शिकवण्याचं काम करतो, घडवण्याचं काम करतो. आज आमच्या या ज्ञानसंदीप शिक्षण संस्थेमधून बरेचसे विद्यार्थी शिकून मोठे झालेले आहेत, शासकीय सेवेमध्ये आहेत, त्याचबरोबर वेगवेगळ्या हुद्द्यावर आहेत. त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. आणि हे करत असताना मग मिसरवाडी असेल, आंबेडकर नगर असेल, फुले नगर असेल, लारेगाव असेल, या सर्व वसाहतीमधील मुलांना घडवण्याचं काम आम्ही अविरतपणे करत राहू. आणि तुमच्यासारख्याच सर्वांचं सहकार्य लाभतं आहे, पालकांचं सहकार्य लाभतं आहे. आणि त्यामुळंच हा 36 वर्षाचा प्रवास हा आम्ही यशस्वीपणे पूर्ण करू शकलो. आणि आज रोजी विद्यार्थ्याच्या विविध कलागुणांना वाव देण्यासाठी, त्यांच्या कला सुप्त गुणांचा इथे कौतुक व्हावं म्हणून आज पालक मेळावा आणि आनंद उत्सव सोहळा संपन्न झालेला आहे, संपन्न होत आहे. आणि त्यानिमित्त अनेक 101 कार्यक्रम विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी तयार केलेले आहेत. तर त्यांचं कौतुक आपण करावं. आणि खरोखरच मागे जर वळून बघितलं तर त्या काळातला खूप म्हणजे संघर्षाचा काळ होता आणि आजचा काळ जो आहे तर त्यापेक्षा अति संघर्षाचा आहे. कारण आता कालच एक GR निघाला आणि त्या GRमध्ये सांगितलं की स्वराज्य संस्थेला दप्तर आहेत, पुस्तकं आहेत आणि वह्या दप्तर सर्व आहे, परंतु ही सलममध्ये राहणारे विद्यार्थी गोरगरिबाची मुलं आहेत. या मुलांना दप्तर दिलं जात नाही, या मुलांना गणवेश दिलं जात नाही आणि यांना म्हणजे अनुदानित शाळा आहे म्हणून, परंतु ही विद्यार्थी गोरगरिबाचे कष्टकऱ्यांचे आहेत. म्हणून आम्हाला असं वाटतं की ह्याही मुलांना या शासनाच्या ज्या योजना आहेत त्या सर्व योजना मिळाव्यात असे तुमच्या माध्यमातून मी विनंती करेल की शासनाने या मुलांना सुद्धा त्या सुविधा द्याव्या. आज विद्यार्थ्यांना किती प्रमाणपत्र वाटणार आहेत का काही? आज जे मुलं या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले आहेत त्या सर्व मुलांना गौरवपत्र देऊन त्यांचा सन्मान केला जाणार आहे. त्याचबरोबर इथं जे विद्यार्थी पहिला, दुसरा, तिसऱ्या क्रमांकाने येणार आहेत त्यांना सन्मान चिन्ह दिले जाणार आहे. त्याचबरोबर मेडलसुद्धा देणार आहे. 3 प्रकारचे मेडल आहेत, गोल्ड मेडल, सिल्वर मेडल सर्व. तर त्या पद्धतीनं त्यांना नंबर मिळाल्यानंतर त्यांचा गौरवसुद्धा केला. आजच्या संमेलनाचे अध्यक्ष व उद्घाटक कोण होते? आजच्या या कार्यक्रमाचे उद्घाटक सन्माननीय राकेशजी साळुंके साहेब, शिक्षण अधिकारी योजना जिल्हा परिषद, त्याचबरोबर PSI अशोकजी काळे सर हे सुद्धा या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते. या वार्डाच्या भागाच्या नगरसेविका भारती सोनवणे, संस्थेचा सचिव संगीताताई खिल्लारे, तुकाराम सोनवणे, हायस्कूलचे मुख्याध्यापक संदीप सोनवणे, अभिजित सोनवणे, किरणकुमार सोनवणे आणि त्याचबरोबर या परीक्षक म्हणून BB शिंदे सर, DN वावळे सर हे काम बघत आहेत. काय आवाहन करणार सर? तर मी पालकांना असं आवाहन करेल की आपल्या विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त या शाळेमध्ये, तुमची शाळा आहे, हक्काची शाळा आहे आणि तुमच्या या विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी आम्ही अहोरात्र कष्ट करत आहोत, करत राहू. जोपर्यंत आम्ही आहे ही शाळा तुमची आहे आणि तसं समजून आपल्या विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश द्यावा अशी विनंती करेल. धन्यवाद.